आजच्या सर्वसाधारण सभेत आज आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी शासकीय दूध डेअरीची जी 1 एकर जागा होती ती आम्हाला मोफत मंजूर करून दिलेली आहे। त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या अभिनंदनासाठी आजच्या सभेत ठराव मंजूर करून घेतला। आजच्या सभेत सीओ मॅडम नीता अंधारे मॅडम, सन्माननीय सदस्य, अधिकारी इत्यादी उपस्थित होते। आज सर्वसाधारण सभेमध्ये माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी जे सांगितला विषय तो मातंग समाजासाठी अतिशय ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। मातंग समाजाची मागील 40 वर्षापासून जी मागणी होती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे उभा राहण्यासंदर्भात, तर ती जी मागणी होती त्या जागेसाठी शासनाने नगरपालिकेला 2,08,00,000 रुपये मागणी केली होती। परंतु नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब असल्यामुळे नगरपालिका तेवढे पैसे देणं शक्य नव्हतं। या जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनायक राणादादा यांनी हा विषय लक्षात घेऊन महायुतीचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला आणि शासकीय दूध डेअरीची 1 एकर जागा ज्याची शासकीय मूल्य 2,08,00,000 रुपये आहे ते विनामूल्य नगरपालिकेला हस्तांतरित केले आहे। आणि मागच्या 2च दिवसामध्ये ती जी जागा आहे ते नगरपालिकेला हस्तांतरित करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे। आणि मी माननीय नगराध्यक्ष साहेबांचं कौतुक करतो की त्यांनी आजच्या पहिल्या जीबीमध्ये तो विषय मार्गी लावून राणा जगजितसिंह पाटील साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला आहे। आणि मातंग समाजाचा ऐतिहासिक जो अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा जो निर्णय होता तो आज नगरपालिकेमध्ये मंजूर झालेला आहे। किती दिवसात पुतळा उभारणार आहोत, त्याची प्रक्रिया कधी चालू होणार? पुतळा उभारण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे। आजच तहसीलचे माणसं माननीय नगराध्यक्ष मॅडम यांना भेटायला येणार आहेत। आपण 5-10 मिनिट जर वेट केलं तर ते तुमच्या समोर प्रक्रिया या मॅडम तहसीलचे माणसं तुमच्या समोर झालेले आहेत आणि ह्या सर्व कामाचं क्रेडिट जे आहे ते माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना जातं।